5-10 मिनिटापूर्वी की गावाला जायचंय, म्हणजे मम्मीच्या पप्पांना भेटायला जायचंय म्हणून पोहोचलेलो आहे. गाडीवरती खूप अवतार झाला माझा, खूप म्हणजे खूप झाले अवतार, पण जाऊ दे. धूळ खूप आहे इकडं. गाव म्हणजे हे पण आहे, मंदिर टाईपच आहे म्हणता येईल. सगळं शांत आहे. केक सांगायचं राहिलं, आज मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी आहे. पप्पांचा केक कापायचा आहे म्हणून ती सगळं सज्ज झालेली आहे. दिदीच्या आता फोनमध्येच व्हिडिओ. हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एक्सप्लोर विथ आशू. तर 1 तासापूर्वीच मी कालचा ब्लॉग एंड केला. काल रात्री खूप झोप आली होती मला, त्यामुळं सगळंच राहिलं होतं माझं. तर आत्ता 1 तासापूर्वी तो एंड केला आणि मला आत्ता कळालं जस्ट 5-10 मिनिटापूर्वी की गावाला जायचं आहे, म्हणजे मम्मीच्या पप्पांना भेटायला जायचं आहे म्हणून तिकडे चाललो आहे आम्ही. Oh my God. मीच घेऊन चाललो आहे गाडी. आता ते किती किलोमीटर आहे काय माहिती, पण आम्ही मुळशीत चाललेलो आहे. तिथलं काही गावाचं नाव, तर तिकडं जाऊन येतो. बरंच आहे, लांब आहे. मी गाडी चालवणार आहे. बऱ्याच वेळा गेलो आहे मम्मीला घेऊन, परत चाललेलो आहे. कितीतरी महिन्यांनी चाललो आहे मी आता मम्मीला घेऊन गाडीवरती, नाही तर पप्पाच जातात. बाप को भेज, तेरे बस की बात नाही. तर मग आता जातो मम्मीला घेऊन, लगेच घरी येतो, कारण की बरीच काम आहेत. सगळी आज फुल अँड फायनल करायचे आहेत, कारण की उद्यापासून कॉलेज उद्यापासून कॉलेज चालूच आहे. जर काही नाही, उद्यापासून कॉलेज चालू होणार आहे. मग कुठं हालता येत नाही. त्याचा अभ्यास तर नाही करत मी, पण कामात राहतात कॉलेजची, ती पूर्ण करायला लागतात. मग आता गावाला जाऊन येतो. 1 hour later. तर गावाला तर पोहोचलेलं आहे. गाडीवरती खूप अवतार झाला माझा, खूप म्हणजे खूप झाले अवतार, पण जाऊ दे. धूळ खूप आहे इकडं. गावाकडे नाही एवढी, पण येताना खूप धूळ झाली तोंडावरती सगळी पण इकडचं बघा कसलं भारी आहे, शांत आहे सगळं. इथं छोटंसं देवांचं हे पण आहे, मंदिर टाईपच आहे म्हणता येईल. सगळं शांत आहे, खूप छान वाटतं. मी इथंच बसतो येऊन, दररोज मी इथंच येऊन बसतो. खूप छान हवा येते, म्हणजे गार हवा असते, सावली असते, म्हणून लय मजा वाटते इथं. खूप दिवसांनी आलो मी, 2-3 महिन्यानंतर इकडं आलो. फिलिंग्स त्याच आहेत, म्हणजे गावाकडे आलं की कसं असतं की बाबा, निसर्ग सगळं तसंच आहे सगळं, काहीच बदललेलं नाही आहे. गावामध्ये खूप आवडतं मला. बघा ना, खूप छान आहे तिकडं. बघा सगळं डोंगर आहेत, खूप छान वाटतंय बघायला मला. आता मम्मी तर घरात तिकडं दादांशी बोलते, म्हणजे ती तिच्या पप्पांशी बोलते आहे. मी आलो इकडं व्लॉग, आणि इकडं बसायला आलतो, व्लॉगसाठी आलतो आणि इकडं बसायला आलतो. पहिल्यांदाच व्लॉग चालू केल्यानंतर मी गावाला आलोय. Oh my God. छान वाटतंय, सगळं कॅप्चर करता येते, तुम्हाला दाखवता येते आमचं गाव कसं आहे. म्हणजे बघू आता लगेच निघणार आहे आम्ही अर्ध्या 1 तासात. एकदा मम्मीचं बोलून झालं की मग निघायचं. One hour later. आणि हे माझ्या हातात आहे केक. What? सांगायचं राहिलं, आज मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी आहे. पप्पांना तर त्यांची अॅनिव्हर्सरी माहितीच नाही आज आहे म्हणून. मम्मीला माहिती आहे, पण मम्मीने पण सांगितलं नाही. मी मम्मीला सांगितलं होतं की सांगू नको म्हणून. आम्ही दोघांनीही सांगितलं नाही, दिदी आणि मी. त्यांना सरप्राईज द्यायचं आहे. केकचं तर दोघांनाही नाही माहिती. मग आता केकची मज्जा आहे. आता बात तो सही है. केक कटिंग लगेच करण. दुपारी तर खूप दमलो होतो, फार नाक बीक सगळं जाम झालं होतं, डोकं बिकं दुखत होतं. Oh my God. म्हणजे खूप मी
खूप दिवसांनी मी एवढे लांब गाडी आणि मी गाडी चालून गेलो म्हणून तर खूपच. आता बरं आहे, गोळी खाल्ल्यानंतर बरं आहे. मी मेडिकलमधली गोळी आहे ना शेवटी. आता वरती जाऊन केक कटिंग करतो आणि त्यांची रिॲक्शन बघतो काय आहेत. A few moments later. दीदीचा अजून स्वयंपाक चाललेलाच होता. आताशी तिचा स्वयंपाक झालेला आहे. गेम्स खेळायचं म्हणत होता आज, पण दीदी म्हणती नको, खूप कंटाळा आलेला आहे. पण बघू, खेळायचं याच्यावरती आहे. जर खेळायला तर तुम्हाला नक्कीच दाखवून मी. आता मम्मी पप्पांचा केक कापायचा आहे म्हणून ती सगळं सज्ज झालेली आहे. दीदीच्या आता फोनमध्येच व्हिडिओ काढतो, कारण की मला तर आता ती कॅन्डल्स ते लावायचे म्हणून डायरेक्ट दीदीच्या ह्याच्यात लावतो. आवाज खूप येत असं मी टी व्हीच्या बाजूलाच थांबलेलो आहे. तर आता दीदीच्या फोनमध्येच बघा, म्हणजे मी इथं टाकणार आहे, म्हणजे दीदी रेकॉर्डिंग करेन आता. कसली खाती है. मम्मी 1 hour later. केक खाऊन पण झाला, आमचं जेवण सगळं झालेलं आहे. आम्ही आताच थोडासा केक खाल्ला. मम्मी त्याचीच भांडी धुवत होती. म्हटलं आता व्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. आज खूप येड्यागत झालेलं आहे, म्हणजे गावाला पण जाऊन आलो. गेम्स खेळायच्या होत्या, गेम्सच राहिल्या फक्त, एवढीच एक गोष्ट राहिली. आता उद्यापासून कॉलेज आहे, जायला तर लागेल. मज्जा येते, म्हणजे मित्र असले की सगळे येतील उद्या. आता पेपरची धाकधूक, आता किती रिझल्ट येतोय काय माहिती. पण रिझल्टच्या दिवशी मज्जा तर येणार आहे, कारण की मागच्या ह्याला तरी आम्हाला 9 ते 6 म्हणजे आमचे डायरेक्ट हे केले ते मार्क. पण ह्यावेळेस पॅरेंट्सला बोलवणार आहेत रिझल्ट. मग पप्पा येणार आहे. कन्फर्म आहे. पप्पा काय बोलणार आहे? पप्पा काय नाही बोलत. व्लॉग आता इथंच एंड करतो. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर करा. बाय बाय.